मोन्था चक्रीवादळ. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोन्था चक्रीवादळ कुठे तयार झाले, त्याला मोन्था हे नाव कोणी दिले, चक्रीवादळाला नाव का देण्यात येते, चक्रीवादळांना नाव कोण देतात, या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. मोन्था हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ म्हणजेच ट्रॉपिकल सायक्लोन आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मोन्था हे चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांतील किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस व जोरदार वारे झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला भेटतो. 28 ऑक्टोबर 2025 रोजी या वादळाने सेव्हर सायक्लोनिक स्ट्रोमचे रूप घेतले. चक्रीवादळाला मोन्था हे नाव थायलंडने दिले. मोन्था हा थाई भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सुगंधी फूल किंवा सुंदर फूल असा आहे. सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नाव वापरणं हे सोपं जातं. त्याचप्रमाणे हवामान तज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना एकमेकांसोबत संवाद करण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळाचे नामकरण केले जाते. वर्ल्ड मेटेरिओलॉजिकल ऑर्गनायझेशन ही संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळांना नावं ठेवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत ठरवलेली आहे. तर हिंद महासागरातील चक्रीवादळांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्था म्हणजेच ट्रॉपिकल सायक्लॉन रिजनल बॉडीद्वारे नाव देण्यात येते. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्था ही 13 देशांनी मिळून बनलेली एक संस्था आहे. या संस्थेत बांगलादेश, भारत, पाकिस्तान, मालदीव, म्यानमार, श्रीलंका, ओमान, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या 13 देशांचा समावेश आहे. एखाद्या प्रदेशातील सदस्य देश त्यांच्यातर्फे नाव सुचवतात आणि विशिष्ट क्रमाने त्याच नावामधून चक्रीवादळाला नाव दिलं जातं. नावे उच्चारायला बऱ्याचदा सोपी असतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोन्था चक्रीवादळाबद्दल महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, रेल्वे, पोलीस भरती, अग्निवीर, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच आंध्र प्रदेश, ओडिशा व तामिळनाडू या राज्यांमध्ये तडाखा देणाऱ्या मोन्था चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने सुचवले आहे? पर्याय 1 भारत, पर्याय 2 बांगलादेश, पर्याय 3 श्रीलंका आणि पर्याय 4 थायलंड. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.